नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 4 आपण पाहतोय पहा, ज्याचं नाव आहे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज। म्हणजेच ज्यावेळेस एखाद्या कंपनीची नोंदणी केली जाते त्यावेळेस त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जे दस्तऐवज सादर करावे लागतात तर त्या महत्त्वाच्या दस्तऐवजासंदर्भात आपण माहिती पाहत होतो पहा। त्यातील पहिले जे काही दस्तऐवज ते म्हणजे घटनापत्रक, तर त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत। आता हे जे काही घटनापत्रक असतं त्या घटनापत्रकामधील विविध कलमे आणि तरतुदींचा आज आपण अभ्यास करणार आहोत। पहा, आता घटनापत्रकातील जे काही कलमे आहेत त्यामध्ये मग पहिलं कलम येते म्हणजे नाव कलम, दुसरा आहे ते म्हणजे स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम याची थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। आता घटनापत्रकातील पहिलं कलम आहे ते म्हणजे नाव कलम। आता नाव कलम म्हणजे काय की या कलमामध्ये कंपनीचं नाव नमूद केलेलं असतं। म्हणजे कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे हे त्या नावावरून ठरत असतं। म्हणजेच ते स्थापित करण्यासाठी त्याचं स्वतःचं नाव असणं गरजेचं आहे आणि हे नाव त्या कंपनीचे जे काही प्रवर्तक असतात तर ते प्रवर्तक ठरवत असतात, जेणेकरून कंपनी तिच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे असं समजलं जाऊ शकतं। आता पहा, कंपनीचं ज्यावेळेस नावाची निवड केली जाते त्यावेळेस वेगवेगळे मुद्दे विचारात घ्यावे लागतात। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पहा, तो म्हणजे अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही। म्हणजे ज्या कंपनीचे नावे सुरुवातीला म्हणजे तशी जी काही कंपनी असेल तर तिचं नाव पहिल्या कुठल्या तरी कंपनीचं असेल तर ते नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेलं नाव कंपनीसाठी घेता येत नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पहा, नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल। म्हणजे कंपनीचे नाव ठरवताना त्यामध्ये कुठलाही असा शब्द नसावा की ज्यामुळे तो कुठल्याही कायद्यानुसार गुन्हा ठरू शकेल, असं नाव त्या कंपनीच्या नावामध्ये तसा शब्द नसावा। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा नसावा। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा की कंपनीचे जे काही नाव आहे ते कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क सारखे नसावे। म्हणजे ज्याचं ट्रेडमार्क आधी नोंदणी केलेलं आहे तसं त्या कंपनीचं नाव नसावं, किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी संबंध किंवा जवळीक दाखवेल असे नाव त्या कंपनीला स्वीकारता येणार नाही। म्हणजे कुठल्याही प्रकारचा केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा किंवा जिल्हा परिषदेचा उल्लेख त्या नावामध्ये नसावा। त्याच्यानंतर हे पहा, भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा। म्हणजेच काय की ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत तर त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द लिहिणं गरजेचं असतं। त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी म्हणजे ती जर कंपनी खाजगी असेल तर तिच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित लिहिणं देखील आवश्यक आहे। आणि जर ती कंपनी व्यक्तिगत असेल किंवा व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसामध्ये एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे। आता पहा, खाली काही उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी, तर टाटा स्टील लिमिटेड, बघा शेवटी लिमिटेड हा शब्द आहे म्हणजेच ही सार्वजनिक कंपनी असेल। पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे कारण शेवटी प्रायव्हेट लिमिटेड दिलेले आहे। स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंसामध्ये OPC, ज्याला एक व्यक्ती कंपनी असं म्हटलं जातं पहा। म्हणजे अशा स्वरूपामध्ये त्या कंपन्यांचे नाव ठरवले जातात। त्याच्यानंतर पहा, नाव कलमामध्ये जर काही बदल करायचा असेल तर ते देखील त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। नाव कलमातील बदल, कंपनी आपल्या नावात केव्हाही बदल करू शकते, मग ती स्वतःहून बदल करू शकते किंवा सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा या उलटाच्या रूपांतरानंतर देखील ती नावात बदल करू शकते।
तसेच अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क प्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून नाव कलमामध्ये बदल करता येतो. हे झालं पहिलं कलम घटनापत्रकातील, ते म्हणजे नाव कलम. त्याच्यानंतर हे पहा, दुसरं कलम येते म्हणजे स्थळ कलम, ज्याला नोंदणीकृत स्थळ कलम असं देखील म्हटलं जातं. पहा, स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेलं असतं. प्रत्येक कंपनीने तिच्या स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणं आवश्यक असतं. म्हणजे ज्यावेळेस एखादी कंपनी स्थापन होत असते, तिथे स्थापन झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत तिचं नोंदणीकृत कार्यालय असणं गरजेचं असतं. त्यामध्ये मग कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यामध्ये असावे ते नमूद केलेलं असतं. आता नोंदणीकृत कार्यालयामध्ये कोणकोणते किंवा त्याचं काय महत्त्व आहे ते देखील माहिती असणं गरजेचे. पहा, नोंदणीकृत कार्यालयामुळे किंवा नोंदणीकृत स्थळ कलमामुळे काय होत असतं, त्यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होत असतं किंवा स्थान जेथे सर्व संप्रेषण, नोटीस इत्यादी पाठवले जाऊ शकतात, किंवा ते असे स्थान असते की जेथे कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज ठेवले जातात किंवा असतात. आणि स्थळ कलमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते ते ठरते. म्हणजे त्या कंपनीला जर कोणाविरुद्ध जर न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा असेल, खटला दाखल करायचा असेल, तर ते त्या स्थळ कलमामुळे कळत असते की कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या राज्याच्या न्यायालयामध्ये ती कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते. आता स्थळ कलमामध्ये देखील बदल केला जाऊ शकतो. कंपनी तिच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये देखील बदल करू शकते. त्यामध्ये एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्या एका शहरामधील किंवा गावातील एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी त्या स्थळामध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी घटनापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते. तसेच एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा शहर असेल तरी देखील त्या ठिकाणी स्थळ कलमामध्ये बदल केला जाऊ शकतो. तसेच एक राज्य ते दुसरे राज्य अशा प्रकारे. परंतु ब आणि क प्रकरणामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून त्या ठिकाणी स्थळ कलमामध्ये बदल केला जाऊ शकतो. हे झालं दुसरं कलम, स्थळ कलम. त्यानंतर घटनापत्रकातील तिसरं कलम आहे ते म्हणजे उद्देश कलम. हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शवतं. म्हणजे या कलमामध्ये कंपनी ज्या उद्देशासाठी स्थापन झालेली आहे किंवा तिची कंपनीची निर्मिती झालेली आहे ते या कलमामध्ये ठरवलं जातं. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे दर्शवत असते. मग या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करू शकते याचे वर्णन या उद्देश कलमामध्ये केलं जातं. आता पहा, कंपनीचे जे काही उद्दिष्ट असतात ते सार्वजनिक धोरणाविरुद्ध किंवा अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारं नसावं. म्हणजेच काय की कंपनी त्याच्या उद्दिष्टांच्या व्याप्तीबाहेर काहीही करू शकत नाही किंवा कंपनी ही उद्दिष्टांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. आता अधिकारबाह्य सिद्धांत म्हणजे काय? म्हणजेच काय की अधिकारबाह्य म्हणजे काय? घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. म्हणजे अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्याला शून्य महत्त्व आहे व सर्व सदस्यांनी मान्यता दिली असली तरी ती कायदेशीररित्या अप्रभावी असेल. अशा कृती रद्दबातल असतात. अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद न केलेले कोणते उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय की उद्देश कलमामध्ये जे काही उद्देश किंवा कंपनीची निर्मिती ज्या उद्देशासाठी झालेली असते त्याच्या व्यतिरिक्त त्या कलमामध्ये नमूद न केलेले कोणते उद्देश किंवा कार्य ती कंपनी करू शकत नाही. आता समजा अधिकारबाह्य कृतींचा काय परिणाम होतो ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचे. पहा, त्यामध्ये मग अधिकारबाह्य कृतींना शून्य महत्त्व असते.
अशा कृतींसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कोणीही कंपनीवर दावा दाखल करू शकत नाही. तसेच कंपनीला अधिकारबाह्य कृतींपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. तसेच कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतींसाठी जबाबदार असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण पहा घटनापत्रकातील 3रं कलम पाहिले, उद्देश कलम, ज्यामध्ये कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शवलं जातं. तसेच कंपनी कोणते कार्य करू शकते हे देखील त्यामुळे समजत असतं. त्याच्यानंतर पुढचं कलम आहे पहा, ते म्हणजे जबाबदारी कलम. आता शब्दामध्येच अर्थ आहे पहा की हे जे काही कलम आहे ते कंपनीच्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा सांगत असते. म्हणजे भागाने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागाची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंतच राहील. म्हणजे भागाने मर्यादित ज्या काही कंपन्या असतात त्यातील जे काही सभासद असतात ते त्यांची जबाबदारी कुठपर्यंत असते, तर त्यांची भागांची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंतच त्यांची जबाबदारी असते. जर ती कंपनी हमीने मर्यादित असेल तर त्या सभासदांची जबाबदारी ही कंपनी विसर्जनाच्या वेळेस, म्हणजे ज्या वेळेस ती कंपनी बंद होणार असते त्यावेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी असते. तसेच भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. आता जबाबदारी कलमातील बदल काय असतात किंवा काय बदल त्या ठिकाणी केले जाऊ शकतात, तर कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद नाही. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. यामुळे जबाबदारीत काही बदल करायचे असतील तर सभासदांच्या संमतीने तेही लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे. म्हणजे जबाबदारी कलमामध्ये जर काही बदल करायचा असेल तर त्यामध्ये सर्व सभासदांची संमती ही लेखी स्वरूपामध्ये घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं कलम आहे पहा, ते म्हणजे भांडवल कलम. या कलमामध्ये कंपनीचे नोंदवलेले भांडवलाची रक्कम कळत असते किंवा हे कलम सांगत असतं. हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखलं जातं. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केलेली असते. म्हणजे ती कंपनी किती प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी करू शकते त्याची मर्यादा या कलमामध्ये नमूद केलेली असते आणि याला अधिकृत भांडवल असं देखील म्हटलं जातं. तसेच भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शवत असते. जर एखाद्या कंपनीने अधिकृत केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारणीसाठी अधिक भाग वितरित करायचे असतील तर कंपनीला भांडवल कलमात बदल करणे आवश्यक आहे. आता भांडवल कलमामधील जे काही बदल असतात तर ते कशा स्वरूपात असतात, तर भांडवल कलमामध्ये बदल करण्यासाठी नियमावलीत तरतूद असणं गरजेचं असतं. म्हणजे भांडवल कलमामध्ये जर बदल करायचा असेल त्या कंपनीला तर तशी त्या नियमावलीमध्ये तरतूद करणं गरजेचं आहे. कंपनीला पुढील कारणासाठी भांडवल कलमामध्ये बदल करता येतो. कोणकोणत्या कारणासाठी जर कंपनी भांडवल कलमामध्ये बदल करू शकते, तर उदाहरणार्थ पूर्ण देय भागाचे भाग साठ्यांमध्ये रूपांतर करायचे असेल किंवा अधिकृत भांडवलामध्ये वाढ करायची असेल तर कंपनी भांडवल कलमामध्ये बदल करू शकते. त्याच्यानंतर शेवटचं कलम आहे पहा, ते म्हणजे संघटन कलम. आता हे संघटन कलम हे घटनापत्रकातील शेवटचं कलम आहे पहा. या कलमामध्ये सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करत असतात, कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याचबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देखील देत असतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी असणं गरजेचं असतं, तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 व एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची स्वाक्षरी किंवा सही असणं गरजेचं असतं. मग प्रत्येक सभासदाने आपले नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय एका स्वाक्षरी सह नमूद करणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण घटनापत्रकातील जे काही 6 कलम आहेत त्याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे.